दंडवत प्रणाम. खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर वसलेल्या श्री क्षेत्र जाळीचा देव येथून एक आनंदाची बातमी. पंथाच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असलेल्या या स्थानाच्या वैभवात आता आणखीन भर पडणार आहे. कै श्री मोठे बाबा शेवलीकर महानुभाव कल्लूरकर यांच्या स्मरणार्थ येथे भव्य महाद्वार नवनिर्माणाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जाळीचा देव महानुभाव पंथाचे जागृत स्थान. या क्षेत्राला श्री चक्रधर स्वामींच्या लीळांनी पावन झालेली भूमी म्हणून ओळखले जाते. लीळा चरित्र सांगते की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू याच जाळीच्या देवाला आले असता येथील वृक्षाच्या जाळीतून त्यांनी मार्गक्रमण केले, म्हणूनच या स्थानाला जाळीचा देव हे नाव पडले. प्रभूंनी येथे काही काळ वास्तव्य करून भक्तांना नामस्मरणाचा उपदेश केला. येथील एका शिळेवर प्रभूंच्या पदस्पर्शाचे निशाण आजही भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. अशी आख्यायिका आहे की प्रभूंच्या कृपेने येथील पाण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. अशा या लीळांकित भूमीवरील मंदिर असे भव्य झाले, तसेच त्यांचे प्रवेशद्वारही भव्य असावे, ही येथील संत, महंत, पुजारी, ग्रामस्थ आणि भाविकांची अनेक वर्षांची इच्छा होती. तीच इच्छा आता पूर्णत्वास जात आहे. बदनापूर येथील हंसराज महानुभाव आश्रमाचे संचालक व अखिल विश्व महानुभाव परिषदेचे कार्याध्यक्ष महंत शेवलीकर बाबा महानुभाव यांनी सर्वांच्या सहकार्याने प्रलंबित असलेले महाद्वाराचे बांधकाम हाती घेतले आहे. या महाद्वार नवनिर्माणाचा शुभारंभ सोहळा पार पडला. अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष महंत लोणारकर बाबा महानुभाव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जाळीचा देव येथील मंदिर भव्य आहेच, पण महाद्वार नसल्याची खंत सर्वांना होती. यासाठी अनेक बैठका झाल्या. शेवटी बदनापूरच्या शेवलीकर बाबांनी हे काम हाती घेतले. कै श्री मोठे बाबा शेवलीकर महानुभाव कल्लूरकर यांचे स्मरण या महाद्वाराच्या रूपाने कायम राहील. हे द्वार केवळ दगडविटांचे नाही, तर ते श्रद्धेचे प्रवेशद्वार ठरेल. या शुभारंभ प्रसंगी महंत विद्वास बाबा फलटण, महंत चिंचोडकर बाबा, महंत आंबेडकर बाबा यांनी प्रबोधन केले, तर महंत मेहरकर बाबा, महंत भीष्माचार्य बाबा, महंत प्रार्थिकर बाबा, श्री दीपकराज मामा गरजूर पांचाळेश्वर, श्री प्रकाश मुनी मामा, विद्वांस पलटण यांच्यासह अनेक संत, महंत, वासनिक व उपदेशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महाद्वाराचे कार्यसंयोजक अखिल विश्व महानुभाव परिषदेचे कार्याध्यक्ष श्री धाराशिवकर बाबा महानुभाव म्हणजेच उपाख्याक आचार्य शेवलीकर बाबा महानुभाव करत आहेत. कसे असेल हे नवीन महाद्वार? मिळालेल्या माहितीनुसार हे महाद्वार मंदिराच्या भव्यतेला साजेसे असेल. महानुभाव स्थापत्य शैलीचा वापर करून यावर पंथांचे प्रतीक चिन्ह, श्लोक आणि लीळाप्रसंग कोरले जाणार आहे. श्रीधर स्वामींच्या जाळीतून मार्गक्रमण या लीळाचे शिल्पही या द्वारावर साकारले जाणार आहे. हे महाद्वार पूर्ण झाल्यावर जाळीचा देवांच्या वैभवात आणि भाविकांच्या श्रद्धेत निश्चितच भर पडेल. एकंदरीत जाळीचा देव व लीळाकित क्षेत्राला आता भव्य महाद्वाराचे कोंदण लाभणार आहे. श्री मोठे बाबा शेवलीकर महानुभाव यांची स्मृती जपणारे हे कार्य पंथांच्या एकात्मतेचे प्रतीक ठरेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगीराज दादा शेवलीकर यांनी केले, तर महंत शेवलीकर बाबा महानुभाव यांनी आभार मानले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. पुण्याहून मी सौ अर्चनाताई सोनार, योग गुरु, वृत्त संपादक, ऋग्वेद सुवर्ण वार्ता.